गुड मॉर्निंग। आज बाप्पाची आरती करण्या अगोदर मला सर्वप्रथम हे काम करून घ्यायचं होतं। मला हे काम कालही करायचं होतं, पण काल राहून गेलं। तर म्हटलं आज पहिले आरती करण्या अगोदर टेबल वगैरे स्वच्छ करून घेऊ। बाप्पांना आपण हळदी कुंकू लावतो, तर ते बाप्पांचा चेहरा वगैरे पण थोडासा साफ करून घ्यायचा होता। त्यानंतर धूप वगैरे लावतो, तर ते सर्व अंगाला वगैरे पडलेला राहतो, तर ते सर्व स्वच्छ करून घेऊ म्हटलं। आणि हे काम माझं दरवर्षाचं आहे। बाप्पा जरी बसवले असले तरी मी टेबल वगैरे असंच साफ करते। किती नाही म्हटलं तरी धूळ बसते आणि बाप्पा 10 दिवसासाठी असता, म्हणून ती थोडीफार साफसफाई तर झालीच पाहिजे। तर त्यानंतर मी लगेचच आरती वगैरे करायला घेतली। वेदला पण झोपी लावायचं होतं, तर म्हटलं तो जागा आहे तर त्याआधी आरती वगैरे करून घेऊ। तर आता इथे बाप्पांसाठी मी त्यांना हार आणायला लावला होता। मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की हार आम्हाला अजिबात चांगला भेटला नाही, आणि लोकांचा ना आजकाल धंदाच झाला आहे। काही सणवार असो किंवा काही गणपती वगैरे असो, नवरात्र असो, फुलांना इतका भाव असतो की विचारूच नका, आणि ते फुलं इतके खराब असतात। आज पण यांनी हार आणला, तर तो हार इतका खराब होता, इतका म्हणजे ते फुलं अक्षरशः काळे होते। 50 रुपये हार, 60 रुपये हार, म्हणजे आपण पैसे देतो, हार आणतो, पण त्या हाराला म्हणजे घातला तरी बाप्पाच्या गळ्यामध्ये जेव्हा घातला तेव्हा इतका खराब दिसत होता। ते फुलं पण इतके खराब होते, इच्छाच होत नव्हती तो हार बाप्पाला घालायची। पण म्हटलं काय करणार, आता आणला आहे तर घालावं तर लागेल। आणि माझ्या गॅलरीमध्ये झाडं आहे, पण त्या झाडांना फुलं वगैरे तर काही नव्हते। मग म्हटलं ठीक आहे, आता हा हार तर हा घालावं तर लागेल, आता ऑप्शन नाही दुसरा। आणि अशा वेळेस खरंच वाटतं की आपण जे झाडं लावले त्या झाडांना फुलं यावा। इतर वेळेस तरी नाही, पण गणपती बाप्पा बसले किंवा मग नवरात्र वगैरे किंवा देवपूजा वगैरे करायची असेल, तर तेव्हा तरी आपल्या झाडाला कमीत कमी एक फूल जरी असलं ना तरी मनाला समाधानी मिळते की आपण आपल्या झाडाचं फूल तोडून बाप्पाला ठेवलं। कारण आपण इथे पैसे देऊन फुलं आणतो, हार आणतो, पण ते इतके खराब असताना तर ते घालू पण वाटत नाही। त्याच्यामुळे आता मी पण विचार केला आहे की थोडेसे फुलांचे छोटे छोटे झाडं घेऊन येऊ आणि ते कुंड्यांमध्ये लावून, म्हणजे आपल्याला ते फुलं कामं पण येतील। आता पुढे नवरात्र वगैरे पण येते, तर बघू आता जेव्हा नर्सरीमध्ये कधी जाईल तेव्हा मी तुमच्यासोबत ते शेअर करेलच। तिथे आम्ही आरती वगैरे करून घेतली। आता आज मला बाप्पांसाठी उकडीचे मोदक बनवायचे होते, पण आता सर्व स्वयंपाक वगैरे पण बाकी होता। म्हटलं सर्व स्वयंपाक वगैरे करून घेऊ आणि उकडीचे मोदक जरा निवांत बनवू। तर त्याआधी मी त्यांना प्रसाद वगैरे आणायला लावला होता। पेढे घेऊन या म्हटलं तुम्ही, आरती झाल्यानंतर बाप्पांना पेढे ठेवू आणि त्यानंतर मग मोदक बनवेल, तर ते संध्याकाळच्या आरतीला कामं येतील, म्हणजे तेव्हा संध्याकाळच्या आरतीचा प्रसाद पण बनवला जाईल। आरतीच्या अगोदर वेदला खाऊ पिऊ तर घातलेलंच होतं। मग आरती झाल्यानंतर लगेचच मी त्याला झोपी लावलं। 20-25 मिनिटांमध्ये तो लगेच झोपी गेला। इतर वेळेस खूप नाटकं करतो झोपायला, पण आज जरा लवकर झोपला, कारण त्यालाही झोप खूप आलेली होती। मग पहिले त्याला झोपी लावला आणि लगेचच आमच्यासाठी चहा ठेवला, कारण स्वयंपाकाला थोडासा उशीर होता। मग म्हटलं आधी नाश्ता करून घेऊ, चहा बिस्किट वगैरे खाऊन घेऊ आणि नंतर निवांत स्वयंपाकाला लागू। मग आमचा चहा वगैरे झाला आणि त्यानंतर मी लगेचच वरण भात बनवायला घेतला। आज वरण भातच बनवायचं होतं मला, कारण त्यांचंही थोडंसं तोंड आलं होतं, तर त्यांना तिखट वगैरे तर काही खायचं नव्हतं आणि खाल्ल्याच जात नव्हतं, तर वरण भात बनव म्हणे। तर त्याच्यासाठी मग म्हटलं थोडासा फिक्का फिक्का वरण भात करू आणि त्यांचंही पोट भरेल वरण भात खाल्ल्यानंतर। मग वरण भाताचं इथे कुकर लावलं आणि त्यानंतर मला 2-3 दिवसापासून एक काम करायचं होतं, ते म्हणजे वेदसाठी मी ओट्स असताना तिला ते ओट्सची खिचडी वगैरे खाऊ घालतात लहान बाळाला, तर ते ओट्स वगैरे घेऊन आलेली होती। तर ते मला इथे बर्नीत भरून घ्यायचं होतं। आता बर्नी रिकामी नव्हती, म्हणून ते काम जरा 2-3 दिवसापासून रेंगाळलं होतं। तर मी इथे पहिली बर्नी रिकामी करून घेतली, ती स्वच्छ धुवून वगैरे घेतली, वाळवून घेतली, उन्हामध्ये थोडीशी वाळवली, सुकवली ती। त्यानंतर ते ओट्स वगैरे भरून घेतले। आता वेदला ह्या ओट्सची खिचडी वगैरे मी बनवेलच, जेव्हा कधी बनवेल ती रेसिपी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन। त्यानंतर इथे बेडरूममध्ये खूप पसारा झाला होता। वेद बेडवर बऱ्यापैकी खेळतो, कारण तो आता खाली रांगायला वगैरे लागला आहे। तो थोडासा रांगायला लागला की लगेच पुढे तोंडावर पडतो, त्यामुळे बऱ्यापैकी तो बेडवरच खेळतो। आणि जेव्हा कधी तो बेडवर खेळतो ना, तेव्हा दोघांपैकी एकाला त्याचं पूर्ण काम सोडून त्याच्याजवळच बसावं लागतं, कारण बेडवरून पण तो पडायची भीती वाटते, त्याच्यामुळे त्याच्याजवळच बसावं लागतं। आता इथे बेडवर धूळ पण खूप झालेली होती, तर ती धूळ वगैरे पुसून घेतली मी। आणि त्यानंतर हा बेडवर बाकीचा पसारा पडलेला होता, तो पसारा आवरून घेतला, ती बेडशीट वगैरे नीट करून घेतली। त्यानंतर लगेचच हे सुकलेले कपडे काढून घेऊ म्हटलं। आता पावसाचं तर इतकं अवघड आहे ना, म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे कपडेही सुकत नाही। आता हे जे कपडे हे कालचे मी हे वाळत घातलेले आहे, आणि आजचे कपडे तर मला बाकी आहे टाकायचे। तर म्हटलं पहिले हे कपडे वगैरे स्टँडवरून काढून घेऊ, म्हणजे स्टँड रिकामं होईल, तर आजचे कपडे टाकायलाही जागा पुरेल। आणि कपड्यांची लगेच घडाई करून घेऊ म्हटलं, कारण नंतर मग ते कपडे एक साईडला ठेवले गेले की नंतर मग कामामध्ये आपल्यालाही कंटाळा येतो आणि विसरही पडून जातो की नाही हे काम बाकी आहे असं। तर त्याच्यामुळे म्हटलं लगेचच कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेऊ।
बाकीचे कामं आवरून घेईपर्यंत इथं वरण भातही शिजला होता. वरणाला फक्त फोडणी द्यायची बाकी होती. तर इथे कुकरमध्ये तुम्ही हे जे 2 डबे बघताय, वरण आणि भात मी एकत्र लावला आहे. तर मी हे आत्ता लावायला लागली आहे. या अगोदर मी कधी लावत नव्हते. या अगोदर मी एका कुकरमध्ये भात आणि एका कुकरमध्ये वरण शिजवायची. पण हे आत्ता मला जरा सोयीस्कर वाटायला लागलं आहे, कारण गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं तेव्हाही मी एका कुकरमध्ये असंच वरण भात लावलं आणि तेव्हा मला समजलं की यात भांडेही कमी भरता आणि आपला वेळही वाचतो. एकाच कुकरमध्ये दोन्ही शिजून जातं. फक्त वरणाला फोडणी द्यायची राहते, तर ते आपण वरणाला फोडणी नंतरही देऊ शकतो. त्यानंतर मग कपडे वगैरे धुवून झालेले होते, तर कपडे सुकत घालून घेऊ म्हटलं, कारण ते सुकायलाही बऱ्यापैकी वेळ लागतो. ऊन काही पडत नाही, त्याच्यामुळे मग पहिले कपडे सुकवून घेतले. त्यानंतर लगेचच जेवण करून घेऊ म्हटलं, कारण भांड्यांचाही पसारा पडलेला होता. मग म्हटलं आता जेवणाचे वगैरे भांडे निघतील आणि अगोदरचे भांडे सर्व एकत्रच धुवू. आणि वरण भात जर म्हटलं ना, तर मला इतका आवडतो वरण भात. त्यांना मुगाच्या डाळीचं वरण आवडतं, पण मला मुगाच्या डाळीपेक्षा तुरीच्या डाळीचं वरण जास्त आवडतं. आणि त्या वरण भातावर अशी तुपाची धार, इतका भारी लागतो तो वरण भात, खूप छान लागतो. त्यासोबत उडदाचा पापड वगैरे. त्यानंतर मी हा भांड्यांचा पसारा वगैरे आवरून घेतला. बरेच भांडे जमले होते, तर ते भांडे वगैरे घासून घेतले. त्यानंतर 4:30 ते 5च्या दरम्यान मी मोदक बनवायला घेतले. त्याआधी 2-3 तास वेळ होता माझ्याकडे, पण त्या वेळामध्ये मी व्हिडिओचं काम वगैरे करत बसली. असंही म्हटलं बाप्पांच्या संध्याकाळच्या आरतीसाठी प्रसाद पाहिजे, तर मग थोडंसं उशिराच बनवू. तर संध्याकाळी मग मी 4:30-5च्या दरम्यान मोदक बनवायला घेतले. आता इथे मोदकाची रेसिपी मी पूर्ण काही दाखवत नाही आहे, कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता आणि तुम्हालाही बोर व्हायला नको, म्हणून ती रेसिपी मी सेपरेट टाकणार आहे. उद्या बघायलाच मिळेल तुम्हाला उकडीच्या मोदकाची रेसिपी. तर मोदक वगैरे झाल्यानंतर आम्ही बाप्पाची आरती करून घेतली आणि बाप्पांच्या आवडीचे मोदक बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवले, नैवेद्य म्हणून ठेवले. त्यानंतर ते मोदक आम्ही आवडीनेही खाल्ले आणि आय होप मी बनवलेले उकडीचे मोदक हे बाप्पांनाही आवडतील. तर असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.